पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आणि याचं कारण आहे आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासाठी प्रस्तावित असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव होतो आहे। ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाला अगदी लागून आहे आणि 2.25 एकर जागेचा आजचा दर किमान 500 कोटी रुपयांहून अधिक आहे। मात्र ही जागा आता ज्या MSRDCच्या ताब्यात आहे त्या MSRDCला 40 कोटी रुपयांचा निधी हवा आहे असं म्हणत ही जागा एका खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव होतोय आणि त्याच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांकडून हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि मोठ्या संख्येने आपण हजारोंच्या संख्येने या मोर्चामध्ये हे लोक सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। ही जागा आहे 2.25 एकर। ABP माझानी हा सगळा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आणला होता। कोण आहे याच्या पाठीमागं, हा निर्णय घेण्याच्या पाठीमागे? यामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील जबाबदार मंत्री या सर्व प्रकरणाच्या मागे आहे आणि पुणेकरांच्या संपत्तीवर डाका टाकण्याचं काम या मंत्र्यांनी केलेलं आहे। संबंधित मंत्र्यांच्या आदेशाने या जागेची विल्हेवाट 3 महिन्यामध्ये लावण्यात आलेली आहे। अवघ्या 3 महिन्यामध्ये या ठिकाणी शासकीय कार्यालय होती ती देखील हटवण्यात आलेली आहे। या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नियोजित स्मारकासाठी ही जागा आरक्षित असताना ही जागा जाणीवपूर्वक पुणेकरांचं नुकसान करून या ठिकाणी खाजगी बिल्डरला 500 कोटीची जागा 60 कोटीमध्ये देण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याला 3 महिन्यात ताबा दिलेला आहे। त्याचं प्रॉपर्टी कार्डवर देखील नाव लावण्यात आलेलं आहे। कोण आहे हा बिल्डर? या एनडी वेंचर म्हणून तो बिल्डर आहे आणि हा त्या मंत्र्यांच्या जवळचा आहे। याच्यामध्ये खूप मोठे मंत्री खूप मोठे मंत्री आहेत। नक्कीच त्याची नावं आम्ही जाहीर करणार आहोत। आमचा इशारा आहे की आम्ही या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं त्या 2016चं पत्र आहे आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासाठी ही जागा देण्यात यावी म्हणून, आणि आज तुमच्या सरकारमध्ये जर असा भ्रष्टाचार होणार असेल तर मात्र महाराष्ट्रातली जनता बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा असणारा इशारा या ठिकाणी देतोय। मी संबंध पुणेकरांना आवाहन करतो, पुणेकरांच्या सार्वजनिक हिताची जागा या बिल्डरला देण्याचं काम या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाने घेतलेलं आहे। त्याचा आम्ही जाहीररित्या निषेध करत आहोत आणि या ठिकाणी इशारा वजा देतोय। हा तर आज आम्ही हजारोंच्या संख्येने आलो, परंतु एवढ्या 2 महिन्यामध्ये लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरू, अख्खं पुणे शहर आम्ही जाम करू असा इशारा आम्ही या ठिकाणी देतो। ही जागा नक्की कुठे आहे हे जर आपण जाणून घेतलं, माझ्या समोर पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आहे, समोर बंड गार्डन पोलीस स्टेशन आहे आणि इकडे पुणे रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे आणि तिथून आपण पुणे शिवाजीनगरकडे जेव्हा जायला लागतो तेव्हा जे आंबेडकर भवन आहे त्याला लागून असलेली ही जागा, मूळ जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची अजूनही या ठिकाणी कार्यालय आहेत। संपूर्ण जिल्ह्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार या जागेतून चालतो। 2.25 एकर ही जागा आहे आणि या जागेचा उपयोग आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासाठी आणि काय काय त्या ठिकाणी होऊ शकतं, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी किंवा काय त्या ठिकाणी होऊ शकतं। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जागतिक दर्जाचं सांस्कृतिक होऊ शकतं। त्यामध्ये जे SC ST OBC आहेत, ज्या समूहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्काधिकार दिले त्यांच्यासाठी शैक्षणिक असेल, बेरोजगारावरती उपाय असेल, MPSC असेल, UPSC असेल, त्या ठिकाणी त्याचप्रमाणे धम्माचीसाठी जे काही आपलं धम्मलिपी आहे त्यासाठी पाली भाषेचं एज्युकेशन देऊ शकतो। त्याचप्रमाणे जे काही समूह आहेत भटके मुक्त असतील, जे लोक वंचित असतील त्यांना पुढे घेऊनसाठी आणि मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी देखील त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम राबवता येईल आणि त्या ठिकाणी फार मोठं महाराष्ट्राच्या लेवलच्या दर्जाचं एक मोठं शैक्षणिक भाग जो आहे त्या ठिकाणी उभारता येईल। मला विनंती करायची शासनाला, कारण शासनाने जेव्हा एखादी शिक्षण संस्था जागा मागते तिची फक्त 2 एकर असली शिक्षण संस्था सँक्शन होते, परंतु या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी पुण्याचं जर क्षेत्र बघितलं तर जवळपास 97 लाख एकरी जागा जी आहे ती पुण्याची आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी 2 एकर 10 गुंठे जागा
शासन देऊ शकत नाही, ही एक शेमफुल गोष्ट आहे. बाबासाहेबांनी ज्या ज्या समूहांसाठी केलंय, आत्ता त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? बिल्डरनी ताबा घेतलाय, काय झालं? त्या ठिकाणी PWDचं ऑफिस होतं ती खाली करण्यात आलेलं आहे. संविधानिक कायद्याची मोडतोड करून ती जागा बिल्डरला ताब्यात दिलेली आहे. त्या ठिकाणी कोणतीही कायद्याचं अंमलबजावणी महसूल खात्याने केलेली नाही. करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून सर्वांनी खिसे भरलेले आहेत. परंतु भीमसैनिक कदापि ही मान्य करणार नाही. येणाऱ्या काळामध्ये ही जागा स्मारकाला द्यावी लागेल, ही या ठिकाणी ठाणकावून सांगायला आम्ही आलेलो आहोत. कधीचा प्रस्ताव आहे आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासाठी? 2000 साली या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये ठराव केला. ज्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांच्या हस्ते आंबेडकर भवनाचं उद्घाटन झालं. त्याच दिवशी त्यावेळेचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना घोषणा केली की PWDची जागा या आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासाठी देण्यात यावी. आणि त्यानंतर महानगरपालिकेत लगेचच अरुण दिमदेमे आणि विलास वाडेकर हे नगरसेवक असताना त्यांनी ठराव दिला आणि तो ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. आणि त्या ठरावाची अंमलबजावणी करावी म्हणून आंबेडकरी जनता त्यावेळेपासून संघर्ष करते आहे. मग 2016ला आदरणीय रामदासजी आठवले साहेबांनी देवेंद्र फडणवीसांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनानंतर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आदेश काढले होते. झाला या सगळ्या जागेबद्दलचा घडामोडींचा इतिहास. मात्र आत्ता असं अचानक काय घडलंय की MSRDC ला 40 किंवा 60 कोटी रुपये कमी पडत आहेत म्हणून इतकी महत्वाच्या जागी असलेली, म्हणजे मुख्य रस्त्याला लागून असलेली ही जागा बांधकाम व्यावसायिकाला दिली जाते आहे. कसा उपयोग होऊ शकतो या जागेचा एक अभ्यास केंद्र म्हणून? मी महत्वाची या ठिकाणी महत्वाची गोष्ट सांगतो की या ठिकाणी एकनाथ शिंदे त्यांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा चार्ज घेतला 6/6/24ला या जागेचा प्रस्ताव जो आहे तो कॉर्पोरेशनला पाठवण्यात आला आणि कॉर्पोरेशनने देखील त्यांच्या फेवरमध्ये उत्तर देऊन त्याचप्रमाणे जुजबी माहिती आम्हाला खुश करण्यासाठी असा प्रस्ताव दिला की त्या ठिकाणी 15 गुंठे जागा म्हणजे 17च्या 15% जागा जी आहे ती चळवळीला द्यावी, हे त्यांच्यावर दडपण होतं. परंतु एकनाथ शिंदेचा खास माणूस आहे अनिल गायकवाड, जे MSRDC सेक्रेटरी आहेत. ते पूर्वी कमिशनर होते, कुठलाही रेफरन्स नसताना ते रिटायर्ड झाले आणि रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा त्यांना एक्सटेन्शन देऊन त्यांना आज सेक्रेटरी बनवले. त्यांचा या जागेच्या जेवढ्या MSRDC जागा ज्या आहेत, ज्या हस्तांतरित केलेल्या आहेत, त्या ज्या आहेत त्या अनिल गायकवाडांनी केलेल्या आहे, अशी परफेक्ट माहिती जी आहे ती आम्हाला आहे. आणि यामध्ये अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील आणि फडणवीस सरकार जे आहे त्यांच्या समर्थनात, त्यांच्या सहमतीने ही जागा जी आहे जी खऱ्या अर्थाने सांस्कृतिक भवनाची आहे ती जुजबी पैशात, म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो खरी तिची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती 38 कोटी रुपये आहे. आणि जेव्हा ही MSRDCला PWDने वर्ग केली तेव्हा 1 रुपयाच्या भाड्यावरती वर्ग केली. ह्या माहितीवर बोलायला कोणी तयार नाहीये आणि त्यामुळे फार मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. आणि ही जी शिवफुले शाहू आंबेडकरी लोकांची जागा हक्काची आहे, त्यांच्या उत्तरासाठी आहे, ती काही भ्रष्टाचारी अधिकारी, मंत्री आणि त्यांनी पोचलेले जे बिल्डर आहेत त्यांच्या नरड्यामध्ये ती टाकलेली आहे. तर आपण पाहिलं आंबेडकर भवनमध्ये अनेक कार्यक्रम होत असतात, त्या ठिकाणी एक संग्रहालय देखील आहे. मात्र या आंबेडकर भवनचा जर विस्तार झाला तर एक अभ्यास केंद्र किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी म्हणून निवासाची व्यवस्था, अशा अनेक गोष्टी होऊ शकतात असं या चळवळीतल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि त्यासाठीचा प्रस्ताव देखील गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडे आहे, तो मंजूर देखील झालाय. मात्र त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये असं काही घडलंय की इतकी मोक्याची जागा ज्याची बाजारभावानुसार किंमत किमान 500 कोटी रुपयांहून अधिक आहे, ती अवघ्या 60 कोटी रुपयांसाठी म्हणून एका खाजगी बिल्डरच्या घशात घालण्यात येते. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.